कसे आहेत सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी गिरीजा स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. आणि मागच्या व्हिडिओत तुम्ही बघितलं असेल की मी घर क्लिनिंग करायला सुरुवात केली होती, पण ते मी अर्ध्यातच सोडून दिलं. म्हणजे एक रूम झाल्यानंतर मला इतका मूड खराब झाला की मला नंतर इच्छाच झाली नाही पुन्हा काही म्हणलं आतली रूम वगैरे क्लीन करायची. आणि ही रूमसुद्धा मी क्लीन केली होती अर्ध्याच्या वर, म्हणजे माझं जवळजवळ झालं होतं सगळं क्लिनिंग करून. तर मला असं वाटतं की इथे थोडाफार पुन्हा पसारा झाला आहे. सो इथला बेसिक जे काही आहे ते आवरतेच मी, पण आतल्या रूममध्ये खूप जास्त पसारा आहे. कारण की बाहेरच्या रूममध्ये माझ्या काहीच सामान नाही आहे. माझं जेवढं काही सामान आहे ते सगळं मी आतल्या रूममध्येच मोस्टली ठेवत असते, कारण बाहेर कोणी आल्यावरती थोडंसं क्लीन दिसावं म्हणून. सो आतली रूम क्लीन करणं माझ्यासाठी खूप डिफिकल्ट होणार आहे. आणि आत्ता वाजलेत संध्याकाळचे 6, करेक्ट 6 वाजलेत. आणि आता 6 वाजता मी हे काम करायला सुरुवात करते. माहीत नाही आता हे कधी होणार आहे. सो मला वाटतं आता जास्त गप्पा न मारता मला वाटतं मी आतलं क्लीन करायला घ्यावं, कारण की ते क्लिनिंग बरोबर मला स्वयंपाक पण करायचा आहे. सो आता बघू दोन्ही गोष्टी मला, आणि लवकरात लवकर मला सगळं काम कंप्लीट करायचं आहे. सो आता जास्त गप्पा नाही मारत, सुरू करूया चला. पसारा क्लीन करायला मी घेतलं, पण मला एवढं जास्त टेन्शन आलं होतं ना की मी कुठून सुरुवात करू आणि कुठे शेवट करू. खरंच घराची हालत खूपच जास्त खराब झाली होती. घरात भरपूर सारं सामान आणून पडलं होतं, पण ते व्यवस्थित त्यांच्या जागी बर्नीमध्ये ओतून ठेवायला सुद्धा मला वेळ मिळाला नव्हता. मी रॅक सगळ्यामध्ये खूप जास्त धूळ झाली होती. मी विचार केला की एक कप्पा काढते, तो व्यवस्थित करते आणि मग खाली येत जाते. कारण की मी जर सगळं एकसाथ काढून ठेवलं असतं ना, मग तर माझा पूर्णच मूड ऑफ झाला असता आणि मला काहीच कुठं ठेवावं काही सुचलं नसतं. आहे त्या गोष्टी फक्त व्यवस्थित रचून ठेवायच्या होत्या, पण तेही मला कुठून सुरुवात करावं आणि कुठे शेवट कळत नव्हतं. आणि माझ्याकडे वेळही थोडा कमीच होता, कारण ऑलरेडी संध्याकाळचे 6 वाजून गेले होते. त्यामुळं मला असं वाटत होतं की पटपट उरकून मला अजून स्वयंपाक पण करायचा होता. पण मी आज ठरवलंच होतं की हे सगळं क्लीन झाल्याशिवाय आज मी स्वयंपाक करणार नाही आणि जेवणार पण नाही, कारण त्याशिवाय काय मी हे मनावर घेऊन क्लीन केलं नसतं. आणि माझं कसं होतं ना, एखादी गोष्ट जर मी साफ करणार असेल ना, तर त्याच्या आधीचे एक 4-5 दिवस आहे ना, मी तिथे ना सामान टाकतच जाते की ठीक आहे आता क्लीन करायचंच आहे ना, मग सगळं एकसाथच करेल. आणि ह्या 8च दिवसामध्ये हा एवढा पसारा झाला होता की ठीक आहे साफ करायचंच आहे ना, म्हणून मी तिथं जास्तीच पसारा करून ठेवला होता. कुठलाही डबा घेतला तरी तो कुठेही रचला गेला होता. आणि कागद वगैरे सगळे खूप खराब झाले होते. मग ते सगळंच आज मला क्लीन करून घ्यायचं होतं. आणि खरंच आज मला खूपच जोश आला होता कामाला, कारण मी जसं कामाला घेतलं होतं ना, एकही मिनटं मी वेळ वाया घालवत नव्हते, कंटिन्यू काम करत होते. आणि घर स्वच्छ होताना बघून कुणाला छान नाही वाटत. मला इतकं बरं वाटत होतं ना की चला काम करते, पण तसं स्वच्छही दिसत होतं, मग त्यामुळे छान वाटत होतं. आणि हे सगळं काम मी बिना फॅनचं करत होते. इतकं जास्त गरम होत होतं, पण म्हटलं जाऊ दे, 1 तास सगळं काम करेन आणि मग फ्रेशमध्ये आंघोळसुद्धा करेन. काम करायला घेतलं होतं, पण खरंच ह्या कामामध्ये ना माझा खूप जास्त वेळ गेला, कारण की सगळ्या गोष्टी व्यवस्थित बरण्यांमध्ये ठेवायच्या, सगळ्या बाजूने मुंग्यांचा खडू ओढायचा, पेपर टाकायचे. ह्या खूप छोट्या गोष्टी असतात, पण खरंच ह्यात खूप जास्त वेळ जातो. सगळं मी व्यवस्थित लावत होतेच. आणि ज्या बरणीमधलं सामान ज्यावेळी संपतं ना, त्यावेळी मी ती लगेच बरणी धुवून टाकते. त्यामुळे माझ्याकडे असे भांड्यांचं काही खूप टेन्शन नसतं की एकसाथ सगळ्या बरण्या काढल्यात आणि माझं आज खूप सामान झालं आहे, असं काही मी शक्यतो ठेवतच नाही. ते सगळं काम चालू होतं. आणि ह्या रॅकमध्ये हा एक कप्पा असा आहे ना की ज्यामध्ये खरंच नेहमीच खूप जास्त पसारा होतो. त्यामुळे आता मी त्याची पण काहीतरी सोय करणारच आहे की तिथं मी असं काहीतरी सामान ठेवेन ना की माझा सगळा पसारा ना तिथं जास्त होणार नाही. बघू आता सगळं व्यवस्थित रॅक घासून पुसून घेतच होते मी. आवराआवरी चालूच आहे माझी, ते तुम्ही बघाच. आणि मला ना एका गोष्टीवरती सुद्धा बोलायचं होतं सगळ्यांशीच. अगदी कालच्याच व्हिडिओत मी बोलले होते की कोण काय बोलतं याचा मला काहीच फरक पडत नाही. पण काल मी जी रील टाकली ना, ट्रायपॉड घेतला म्हणून एक इन्स्टाला आणि यूट्यूबला रील टाकली आहे ना, त्या रीलमध्ये ना मी म्हणजे अजिबातच व्यवस्थित आवरलेलं वगैरे नव्हतं माझं.
आणि म्हणजे त्या रीलमध्ये मी एकदम स्टार्टिंगला बघा केस वगैरे सोडून एकदम साधी उभी होते त्या रीलमध्ये. म्हणजे माझी अशी काही खास इच्छा नव्हती. माझ्या त्या व्हिडिओचं हायलाईट माझा ट्रायपॉड होता, जे की मी नाही. आणि त्यामुळे मी एवढं काही जास्त आवरलं नव्हतं आणि माझ्या मनात पण आलं नव्हतं की आपण खूप असं काहीतरी भारी आवरून मग वगैरे रील करूया. कारण माझं त्यानंतरचं नियोजन होतं की मला घर साफसफाई करायची आहे आणि त्याचमुळे मी जास्त काही मेकअप वगैरे असं काही केलं नव्हतं. आणि त्याच व्हिडिओमध्ये मी पुढे अगदीच तशीच उभी होते असं नाही, मी थोडंफार तरी का होईना आवरलं होतं. मी काही मेकअप वगैरे केला नव्हता, पण मला फक्त मी ट्रायपॉड घेतला हेच फक्त दाखवायचं होतं आणि त्यासाठीच मी ती रील बनवली होती. पण त्या रीलवरून आहे ना मला खरंच खूप काही ऐकावं लागलं. म्हणजे मला ऐकावं लागलं त्याचा काही राग किंवा वाईट वगैरे वाटलेलं नाही आहे, पण मी फक्त जस्ट सांगते की ठीक आहे, मी त्या रीलमध्ये अजिबात काही व्यवस्थित वगैरे आवरलेलं नव्हतं. कारण की माझ्या डोक्यातच तशा काही गोष्टी नव्हत्या. आणि हेच त्यापेक्षाही उलट, जर मी त्या व्हिडिओमध्ये खूप जास्त मेकअप करून मोठे मोठे झुमके घालून वगैरे अशी जर काही उभी असते ना, तर हेच लोक बोलले असते की ही बघा किती नखरेल मुलगी, हिला सारखे नखरेच करायला लागतात. आणि मी हेच आत्तापर्यंत ऐकत आली आहे. याआधी म्हणजे लग्नाआधी आहे ना, मी खूप जास्त अशी नेहमी आवरून हायफाय वगैरे राहण्याचा प्रयत्न करायचे आणि राहायचे पण मी तशी. पण तेव्हा मी हेच ऐकायचे की बघा ही किती जास्त नखरे करते. आणि त्याच्यानंतर हे सगळ्यात जास्त मला तेव्हा ऐकायला लागलं जेव्हा मी लव्ह मॅरेज केलं. की हिने नखरे करूनच त्या मुलाला पटवलं. ह्यापर्यंत मी सगळं ऐकलं आणि ह्या गोष्टी आहे ना, बोलणारा माणूस आहे ना 1 मिनिटात बोलून जातं, पण आहे ना जे माणूस ऐकतं ना त्याच्या मनात आहे ना ते खूप दिवस राहिलेलं असतं. आणि हे एकच वाक्य की हिने नखरे करून त्या मुलाला पटवलं, ह्या वाक्याने ना मला खरंच आजकाल आहे ना अजिबात जास्त काही असं आवरावंसं वगैरे वाटत नाही स्वतःचं. तरीही मी जितकं काही आवरते ना तितकं मी स्वतःला नेहमी टापटीप ठेवायचा प्रयत्न करत असते. इथून पुढेही आता मी व्हिडिओ बनवायला स्टार्ट केलेत, तर मी लक्षात ठेवेन की घर आणि मी नेहमी कशा व्हिडिओमध्ये टापटीप दिसेल. त्यामुळे मी आता जे कोणी काही बोललं ना त्यांना मी पॉझिटिव्हली घेईन की त्या व्हिडिओत मी कशी काळी दिसते. इथपर्यंत मी काल ऐकलं त्याचं मला थोडंसं वाईट तर नक्कीच वाटलं की माझा चेहरा थोडासा डल वगैरे झालेला आहे आजकाल. मग आता मी त्याच्यावर पण थोडंसं फोकस करेन आणि मी स्वतः कशी व्यवस्थित आणि टापटीप, मला गोरं तर अजिबात व्हायचं नाही आहे आणि मी काही खूप काळी पण नाही आहे, पण ठीक आहे मी कशी व्यवस्थित आणि टापटीप राहील ना ह्याचा मी नक्कीच विचार करेन. आणि मला वाटलेल्या या वाईट गोष्टीचा ना मी स्वतःसाठी ना पॉझिटिव्हली घेईन स्वतःसाठी आणि मी स्वतःच्या आयुष्यामध्ये चांगल्या प्रकारे बदल करायचा प्रयत्न करेन. चला या सगळ्या कमेंट्सला आपण पॉझिटिव्हली घेऊया आणि मी स्वतःला, माझ्या घराला, माझ्या करिअरला, सगळ्या गोष्टींना आता इथून पुढे जास्तीत जास्त टाईम देऊन व्यवस्थित आणि एकदम जास्त काय म्हणावं त्याला, टापटीप राहण्याचा प्रयत्न करेन. चला इथे बऱ्यापैकी माझं अर्ध तरी काम उरकले, पण मी इथेच थांबले नाही बरं. त्यानंतर 2 बादल्या कपडे आणि टॉयलेट बाथरूम क्लिनिंग हे सुद्धा केलं. फायनली 8:30 वाजून गेलेत आणि आत्ताशी माझं सगळं क्लिनिंग वगैरे करून कपडे धुवून सगळं एक फ्रेश आंघोळ केली, कारण त्या घामाच्या ह्याच्यामध्ये मी काही स्वयंपाक करू शकत नव्हते. मग आता मस्तपैकी फ्रेश आंघोळ केली आणि आता स्वयंपाकाला स्टार्ट करते. चला आता इतकं काम केलं म्हणजे स्वतःला काहीतरी ट्रीट द्यायला पाहिजे, म्हणून एका साईडला मस्त अशी शेवयाची खीर बनवली होती, कारण ती त्यांना आणि आम्हाला दोघांनाही खूप आवडते. आणि दुसऱ्या साईडला मी मस्त अशी काळ्या घेवड्याची आमटी बनवत होते आणि तीही आमच्या दोघांची खूप जास्त फेवरेट आहे. ह्या घरात फक्त त्याच भाज्या बनतात ज्या आम्हाला दोघांना खूप आवडतात आणि भाज्या वगैरेंच्या बाबतीत आम्ही दोघंही फार जास्त मूडी आहोत. जवळजवळ आता सगळा स्वयंपाक रेडी झाला होता, फक्त चपात्या करायचं बाकी होतं. आणि आजच मी एक शेवयाची खीर बनवलेली रील बनवली आहे आणि त्यामध्ये एडिटिंग करताना मला माझ्या बऱ्याचशा चुका कळल्या, पण तरीही ती गोष्ट मी पोस्ट केली आहे, कारण की जर एफर्ट्स घेतलेत ना तर ती गोष्ट मी पोस्ट पण करणार.
कारण की मग त्यातूनच तर मला पुढे जाऊन जेव्हा मी एकदम बेटर होईन तेव्हा मला समजेन की माझं नक्की चुकत काय होतं. आणि तुम्ही लोक मला सजेशन्स द्या की माझं नक्की चुकतं आहे काय. कारण की मी जर आहे ना परफेक्ट व्हिडिओ बनवायच्या नादामध्ये बसले ना तर ते कधीच होणार नाही. कधीच कोणीच कोणत्याच गोष्टीमध्ये परफेक्ट नसतं. त्या व्हिडिओमध्ये ना मी खूप जास्त मिसमॅच ड्रेस घातला आहे, म्हणजे आत्ता जो घातला आहे ना तोच. कारण की तो व्हिडिओ आहे ना असा का झाला आहे ना ते तुम्हाला हा व्हिडिओ लॉंग व्हिडिओ बघितल्यावर समजेल की मी इतकं जास्त काम करून थकले होते ना, पण तरीही मी म्हणलं की चला एक शॉर्ट व्हिडिओ शूट करावा. पण तेव्हा माझ्या हे डोक्यातच नाही आलं की तो एवढा विचित्र ड्रेस दिसेल. आणि ती रील आहे ना मी थोडी दिवसाची शूट करायला पाहिजे होती, म्हणजे ना खिडकीतून उजेड वगैरे आला असताना तर आणखीन जास्त क्लिअरिटी त्याची वाढली असती. ठीक आहे, असू दे. अशा चुकातून मला मस्त काही काही शिकायला पण भेटणार आहे. तर बघूया आता. तुम्ही पण मला छान छान सजेशन्स देत जा, जिथं चुकेल तिथं सांगत जा, म्हणजे मला माझ्या गोष्टींमध्ये सुधारायचा चान्स मिळेल. चला आता स्वयंपाक पण माझा रेडी आहे. थोडा शॉर्टकटमध्ये जायचं म्हणलं आणि आज खूपच मोठा मेन्यू झाला, पण ठीक आहे. खूप काम केल्यानंतर मस्त असं पोटभर मी जेवण पण केलं. काय बनवलं आहे ते तुम्हाला पुढे दाखवतेच, पण त्याआधी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि मी एवढे घेतलेले एफर्ट्स जर तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मला थोडासा सपोर्ट करा. आणि माझ्या चुकांना मला खरंच थोडं सांगा की बाबा इथे हे चुकतंय, तिथे ते चुकतंय, तर मी त्यामध्ये नक्कीच सुधारणा करेन. चलो बाय.